नमस्कार. मी रणजित निंबाळकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज अजितदादा केसरीचं भव्य दिव्य असं मैदान झालं. या मैदानामध्ये अंधारामुळे फायनल झाला नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो की त्यांनी अंधारात आपली बैल न पळवण्याचा निर्णय घेतला. आणि विशेष करून मांगडे तात्यांचं, सुभाष मांगडे तात्यांचं मी आभार व्यक्त करतो. कारण ज्या पद्धतीनं सेमीफायनलमध्ये एका अटीतटीच्या लढतीमध्ये वजीर आणि पालवे साहेबांचा नंद्या आणि पलीकडे होता कॉकटेल आणि लारा, याच्यामध्ये आयोजकांनी सामना निकाल दिला. आणि मात्र काही कारणास्तव मग थोडीशी तिथं चर्चा झाली आणि चर्चेअंती सुभाष मांगडे तात्यांना असं जाहीर केलं की फायनलला लारा आणि कॉकटेल पळेल. म्हणजे एवढ्या मोठ्या मनाची माणसं या बैलगाडा क्षेत्रात आहेत. त्यांचा अनुभव आपल्याला खूप गरजेचा आहे. कारण या पद्धतीचं मोठं मनाचं काळीज असणं खूप गरजेचं असतं. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपली गाडी फायनलला पळावी. पण ज्या पद्धतीनं सुभाष तात्यांना, मांगडे तात्यांना जी भूमिका घेतली ती नक्कीच स्वागतार्ह आहे. आणि अशाच पद्धतीनं जर आपण भूमिका घेतली तर ही एक बैलगाडा शर्यत एका वेगळ्या उंचीवरती जाईल. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो की संघटनेची आम्हाला गरज आहे. तुमचा अनुभव आम्हाला हवाच आहे. कारण हे क्षेत्र सुरू करण्यासाठी जी तुम्ही धडपड केली होती, तर हे क्षेत्र टिकण्यासाठी सुद्धा तुमचीच आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीनं आता अलीकडच्या कालखंडामध्ये हे क्षेत्र चाललंय, तर ते कुठं ना कुठंतरी काही गोष्टी थांबल्या पाहिजेत. याच्यासाठी मग मांगडे तात्या असतील, शेवाळे आबा असतील, विलास पैलवान असतील, दत्ता गायकवाड असतील, डुबल तात्या असतील, आनंदा पैलवान असतील, किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या व्यक्तींचं योगदान आहे, अशा सर्व वरिष्ठ मंडळींची आम्हाला आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मी म्हणत असतो, संघटनेला परत या. कारण संघटना खूप महत्त्वाची आहे. कारण जीवन जगत असताना कोणत्या ना कोणतीही गोष्ट एका शिस्तीत केली, एका नियमावलीत केली, तर ते खऱ्या अर्थानं होतं. अजून दुसरा आजचा महत्त्वाचा विषय की आपला सर्जा सुद्धा आजच्या मैदानाला गेला होता. सर्जाचं काय झालं तर आपण 10 नंबर गटात पळालो होतो. पण 10 नंबर गटात आपली गाडी खूप सुंदर पळाली होती. म्हणजे पालवे साहेबांचा नंद्या आणि आपण पळालो. मात्र शेवटच्या टप्प्यात म्हणजे 3-4 टांग्यानं गाडी पुढंच होती. शेवटच्या टप्प्यातच गाडी अचानक आपली फॉल झाली आणि मग आपण दुसरा पायरा केला निनामच्या सुंदर बरोबर. तिथं पण आपल्याला गाडी 30व्या गटात झाली होती. 3 नंबर तासावरती होतो आपण आणि एक 4 नंबर तासावरती गाडी होती. अटीतटीची लढत झाली. या लढतीमध्ये खरं तर सामना निकाल द्यायला हवा होता. कारण सामन्यापेक्षा निकालच द्यायला हवा होता. कारण 4 नंबरची गाडी लॉबी होती. मात्र आयोजकांनी ती गाडी लॉबीत दिलीच नाही. चला, तिथं मी बरंच आयोजकांवर भांडलो, पण आयोजक त्यांच्या मतावरती ठाम होते. आता इथं जर संघटना असती तर मी संघटनेशी भांडलो असतो. मात्र मी तिथं आयोजकांशी भांडलो. मात्र आयोजक आपल्या निर्णयावरती ठाम होते. शेवटी आयोजकांनी दिलेला निर्णय मला मान्य करावा लागला आणि मी गेलो. शेवटी माझ्यावर अन्याय झाला, मला मान्य आहे. पण आता काय करणार, मी कितीतरी बोलणार. त्याच्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. आज जर इथं संघटना असती तर मी माझं मत संघटनेकडे मांडलं असतं आणि संघटनेच्या माध्यमातून मी जर खरा असेल, मी जर चुकीचा असतो तर मी भांडलोच नसतो ना. कारण मी खरा होतो म्हणून मी भांडत होतो. पण तो आवाज माझा दाबला गेला आणि मग इथं जर संघटना असते तर मी संघटनेपाशी भांडलो असतो की मला माझ्या बैलाचा निकाल हवा आहे. मात्र संघटना नसल्यामुळे मला माझा निकाल मिळाला नाही. शेवटी आयोजकांचा निकाल हा मला अंतिम मानावा लागला आणि पर्यायानं मला घरी यावं लागलं. त्याच्यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. जर आपल्यात एकी असेल, आपली संघटना असेल, तर महाराष्ट्रातील कोणताही आयोजक काही करू शकणार नाही. त्याच्यानंतर 9 नंबर सेमीत काय झालं हे आता मला वेगळं सांगायची गरज नाही. कारण जर प्रत्येक वेळी बरेच लोक मला म्हणतात, सर तुम्हीच का बोलत असता. प्रत्येक गाडा मालकानं सुद्धा आवाज उठवला पाहिजे. तर गाडा मालक जर बोलत नसतील तर मी एकटा बोलून काहीच अर्थ नाही. आज अजून तिसरी गोष्ट खूप चर्चेत होती की काल बघा मी यूट्यूबवाल्यांना थोडंसं टार्गेट केलं आणि टार्गेट केल्यानंतरनं प्रत्येक यूट्यूबर्स जो बैलगाडी क्षेत्रात आहे, जे स्वतःला खूप मोठी तोप समजतात, असे यूट्यूबर्सवाले सुद्धा लाईव्ह येऊ लागले. लाईव्ह येण्याबद्दल माझं काहीच मत नाही आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही लाईव्ह आला, तुमचं मत मांडलं, एका दृष्टीने तो माझा विजयच झाला. कारण मी मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की या यूट्यूबर्सनं सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आवाज म्हणून कुठं ना कुठं तरी यावं पाहिजेत. सगळ्यात गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजेत. म्हणजे काही चुकीच्या असतील त्याही दाखवा आणि बरोबर असतील त्याही दाखवा. त्याच्यामध्ये मी काही चॅनलवाल्यांची नावं घेतली होती. याचा अर्थ मला त्या पर्टिक्युलर चॅनलला टार्गेट करायचं होतं असं अजिबात नाही. उदाहरणार्थ मी सँडी यादवांचं नाव घेतलं होतं, मैदान रिपोर्टरवाल्यांचं नाव घेतलं होतं आणि चांगभलवाल्यांचं नाव घेतलं होतं. आणि मग या नाव घेण्यामध्ये मी त्या पर्टिक्युलर त्या तिघांनाच टार्गेट केलं होतं का, असं अजिबात नाही. याच्यामध्ये माझ्या मते महाराष्ट्रातील जेवढे कोणी यूट्यूबर्स आहेत त्या सगळ्यांना टार्गेट केलं होतं. मात्र मग हे या लोकांनी ठरवून केलं की बाबा आता आपण सगळे लाईव्ह येऊया आणि मग बोलूया. की कारण हे ठरवून झालं, हे सगळं ठरवून झालं. चला ठीक आहे, तुम्ही लाईव्ह आला,
तुम्ही काहीतरी बोलला याबद्दल तर खरं मला बरं वाटलं बाबा, कुठं ना कुठं तर तुम्ही बोलला. आणि मग कुठं ना कुठं तरी हा मुद्दा एका भावनिकतेकडे घेऊन गेला. उदाहरणार्थ तो भावनिक मुद्दा असा होता की ते आमचे जे चांगभलेवाले चॅनल आहेत, त्यांच्या आईचं निधन झालं होतं तरी तो व्यक्ती येतोय, असं करतोय, तसं करतोय. म्हणजे हा मुद्दा कुठं ना कुठं तरी एका भावनिकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या चांगभलवाल्याचा त्या दिवशी ज्यावेळेस घरनिकीच्या याच्यात मैदानात तो आला होता, त्याच्यानंतर त्याच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर मी त्याला एवढं सुद्धा सांगितलं की जर तुला कुठं काही नोकरीची गरज वाटत असेल तर मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेल, कारण हा एमटेक मुलगा आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या घरातील एखाद्या व्यक्तीची आई वारते त्यावेळेस त्याच्यावरती काय संकट येतं याची जाणीव मला आहे. कारण घरातला ज्यावेळेस आधार नाहीसा होतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं कळतं की काय होतं. कारण कोरोनाच्या कालखंडामध्ये माझ्या आईचं निधन झालं होतं आणि मी मुंबईत होतो. मला माझ्या आईच्या अंत्ययात्रेला सुद्धा येता आलं नाही. मला तिचं शेवटचं तोंडसुद्धा पाहता आलं नाही. कारण प्रत्येकाला आई खूप महत्त्वाची असते. तसंच त्या चांगभलंवाल्या चॅनेलची आई वारली, त्याच्या दुःखात आम्ही सहभागी आहोतच. कारण घरनिकीच्या मैदानात 8-8:30 वाजले असताना त्याला यायला गाडी नव्हती. शेवटी त्याला मी माझ्या गाडीत ऑलरेडी जागा नसताना सुद्धा मी त्याला बसवून आणलं. एक्स्ट्रा जागा केली, म्हटलं चल मी तुला सोडतो. त्याच्यानंतर मी त्याला मायनीत ड्रॉप केलं. ड्रॉप केल्यानंतर मी त्याला पैसेसुद्धा दिले. म्हटलं हे घे पैसे, मला तुझी परिस्थिती माहिती आहे आणि भविष्यात जरी कधी गरज लागली त्यावेळेस मला हक्कानं फोन कर. आणि मग बाकीचे युट्यूबर्सवाल्यानं त्यांना कुठंतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला खूप वाईट वाटलं, म्हणजे वाईटच वाटलं. कारण तुम्ही मुख्य मुद्दा सोडून कुठंतरी तो भावनिकतेकडे नेला. याबाबत तुम्हाला काय योग्य वाटलं ते तुम्ही बोलू शकता. शेवटी बऱ्याच युट्यूबर्सवाल्यांना मला फोनसुद्धा केले की असं करूया, तसं करूया. माझा हेतू चांगला आहे. मी काही म्हणतोय की सर्वसामान्य गाडा मालकाचा तुम्ही आवाज दाखवा. मी तुम्हाला म्हणलं नाही की शेपूट चावणाऱ्यांविरुद्ध तुम्ही बोला किंवा फोक हलणाऱ्यांविरुद्ध बोला. मात्र जे काही चुकीचं झालं त्याच्या विरोधात तर तुम्हाला बोलावं लागेल. आज सेमी 9मध्ये काय झालं कोणी विचार केला का? नाही केला. काही गोष्टी चुकीच्या झाल्या, म्हणजे माझ्या विरोधात. आज मी म्हणू शकता की बाबा माझ्याऐवजी दुसऱ्या सर्वसामान्य गाड्या मालकाचं झालं असतं तर त्याला किती वाईट वाटलं असतं. म्हणजे दुसरी गाडी लॉबी असून सुद्धा आयोजकांनी निकाल दिलाच. म्हणजे असं का? सुरुवातीला मला सामना दिला, चला ठीक आहे, मी सामना टाकून गेलो. नंतरनं मला कळालं की बाबा तुमची गाडीचा निकाल कॅन्सल केलाय. मी आयोजकांशी भांडलो, पण माझं काहीच चाललं नाही. ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की कमिटी असणं खूप गरजेचं आहे. शेवाळ्याबा हा जर व्हिडिओ ऐकत असतील, आनंदा पैलवान ऐकत असतील, दत्ता गायकवाड ऐकत असतील, तर माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही परत या. तुम्ही एक विशिष्ट नियमावली तयार करा. महाराष्ट्रामध्ये एक शर्यत एक नियमच असला पाहिजे. म्हणजे कुठं पण जावा, एकतर तोंडाव निकाल ठेवा किंवा पायाव ठेवा. म्हणजे एक शर्यत एकच नियमावली. लॉबी टचचा निर्णय पण महाराष्ट्रात एकच पाहिजे. आज लॉबी टचचा निर्णय असा काय वेगळा सांगितला, म्हणजे दुसऱ्या बैलाचा पाय दुसऱ्या तासात गेला होता तरी ते म्हटले असा लॉबी टच नसतो. आता कसा लॉबी टच असतो ते त्यांनाच माहीत, कारण त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लॉबी टचचा नियम बनवला होता. म्हणजे काय, महाराष्ट्रात एक शर्यत एक नियम. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही शर्यत खेळली गेली तरी त्याची नियमावली एकच असली पाहिजे. त्याच्यासाठी संघटना पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा विषय होता थोडासा टेक्निकल गोष्टींचा. म्हणजे ज्यावेळेस एखादी शर्यत ऑर्गनाईज केली जाते, शर्यत ऑर्गनाईज करत असताना जो ऑर्गनायझर असतो, आयोजक असतो, त्याला सुद्धा चांगल्या दर्जाचं लाईव्ह ठेवता आलं पाहिजे, जेणेकरून काही निकालांमध्ये जर तांत्रिक अडचणी आल्या तर त्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी त्याला तो लगेच न्याय मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ काही काही खूप चांगले चॅनल वाले, उदाहरणार्थ आमचे P3 लाईव्हवाले आहेत, STC वाले आहेत, खूप चांगली कामगिरी. उदाहरणार्थ आता सुट्टीला सुद्धा कॅमेरे हवेत, कारण सुट्टीला जर कोणी शेपूट चावला तर आपल्याला कळतं. त्याच्यानंतर जे काही शेवट गोष्टी होतात, उदाहरणार्थ अंधार झाल्यानंतर शेपूट चावला वगैरे, तर या गोष्टींना सुद्धा कुठं ना कुठेतरी जर सुट्टीला कॅमेरे असतील तर त्याला सुद्धा आळा चांगल्या पद्धतीने बसेल. म्हणजे अशांना कुठं ना कुठं तरी एक चांगली नियमावली, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने एक नियमावली मध्यंतरी जाहीर केली होती, तर त्या नियमावलीची कुठं ना कुठेतरी पायमल्ली होताना दिसते. तर महाराष्ट्रात एक बैलगाडा क्षेत्र, एक नियमावली आणि एकच संघटना असली पाहिजे, तरच हे क्षेत्र टिकेल. अन्यथा हे क्षेत्र कुठं ना कुठं तरी लयास जाईल आणि आपली बैल दावणीलाच राहतील. त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील
वरिष्ठांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही परत या आणि तुम्ही आज सांगितलेच आहे की पुशेगाव मैदानापासून आम्ही सक्रिय होतोय. जर खरंच तसं होणार असेल तर आम्ही तुमचे नक्कीच आभारी आहोत, आम्ही तुमचं ऋणी आहोत. कारण शेवाळे आबा असतील, आम्हाला खरंच गरज आहे हो तुमची, खरंच गरज आहे. आज मी एक बैलगाडा मालक आहे, सर्वसामान्य बैलगाडा मालक आहे. आता तुम्ही म्हणा रणजित सर तुम्ही सर्वसामान्य झाले का? मी म्हणजे काय की मी 1 कोटी रुपयाची बैलं घेऊन या क्षेत्रात आलोय. म्हणजे मी कुठं ना कुठं तरी या क्षेत्रात एक पैसे कमवण्यासाठी आलो नाही, माझा पैसे कमवण्याचा हेतू सुद्धा नाही आहे. मात्र कुठं ना कुठं तरी हे मला आवड निर्माण झाली त्या बकासूरमुळं. मी शर्यतीत आलो, इतका वाहत गेलो की चला आता आलोयच. तर कुठं ना कुठं तरी ही एक शर्यत एक चांगल्या वळणावर गेली पाहिजे. प्रत्येकजण इथं नावासाठीच आलेला आहे, पैसे कमवणे हा इथं कोणाचा हेतू नाही. मात्र जे काही सर्वसामान्य गाडा मालक आहेत त्याला सुद्धा वाटत असं ना त्याचं नाव व्हावं, कोणाला वाटत नाही इथं नाव व्हावं. मात्र ते नाव होण्यासाठी काहीतरी एक नियमावली असली पाहिजे, एक विशिष्ट नियम पाहिजेत आणि एक संघटना पाहिजे. जर संघटना नसेल तर कोणावरही कोणी त्यांना आवडणार नाही. म्हणजे कोणी काय मनाला वाटेल ते करते, मनाला वाटेल ते करते. आणि शेवटी संघटना असेल तर हे सगळे जाग्यावर येतील. त्याच्यासाठी माझी विनंती आहे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून संघटनेला की परत या, परत कार्य करा. ज्यांना कोणाला आपल्या संघटनेचे नियम मान्य नसतील त्याला शर्यतीत उतरून सुद्धा देऊ नका. कारण जर तुम्हाला एक फॉर्मच भरून घ्या, मला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व नियम व अटी मान्य आहेत, त्यांनी घेतलेले निर्णय सर्वस्वी मला मान्य होतील. म्हणजे मग माझ्या ड्रायव्हरनं शेपूट चावला, माझी गाडी बाद केली, माझ्यावर 15 दिवस बंदी आली, माझ्यावर महिनाभर बंदी आली किंवा मला बक्षीस मिळालं नाही, या संदर्भात जी जी काही नियमावली अखिल भारतीय बैलगाड्या संघटना करेल प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घ्या, त्या फॉर्मला फी ठेवा. आणि ज्यांना पण नियमावली मान्य नसेल त्यांना ते सोडूनच द्या त्यांचा विचार. त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी या क्षेत्राला शिस्त लागेल, शिस्त लागेल. ऑनलाईन नोंदणी संदर्भात सुद्धा आदल्या दिवशीच नोंदणी बंद करा. आता अलीकडच्या कालखंडात मी एक ॲप्लिकेशन बनवतोय, त्या ॲप्लिकेशनमध्ये जर आदल्या दिवशी जर जेवढ्या व्यक्तींना नाव नोंदणी केली तर आदल्या दिवशीच तुम्हाला कळतील गट क्रमांक 1 मध्ये कोणती गाडी. म्हणजे उदाहरणार्थ गट क्रमांक 1 तास क्रमांक 1 शेवाळ्याबांची गाडी, गट क्रमांक 1 तास क्रमांक 2 बकासूरची गाडी, गट क्रमांक 1 तास क्रमांक 3 रणजित सरांची गाडी, गट क्रमांक 1 तास क्रमांक 4 मांगडे तात्यांची गाडी. हे आदल्या दिवशीच कळेल आणि ते पारदर्शक होईल. कारण त्या ॲपमध्ये पर्टिक्युलर आदल्या दिवशी जर नोंदणी घेतली तर ती नावं नोंदली जातील, लॉट्स पडतील, आदल्या दिवशीच गट कळेल, आदल्या दिवशीच सेमी कळेल. म्हणजे काय की गट क्रमांक 1 ची गाडी, गट क्रमांक 9 ची गाडी, गट क्रमांक 14 ची गाडी, गट क्रमांक 17 ची गाडी आणि गट क्रमांक 18 ची गाडी ही सेमी 1. म्हणजे पारदर्शक होईल, हे पारदर्शक होईल. याच्यासाठी सुद्धा आपण एक ॲप्लिकेशन बनवतोय. खऱ्या अर्थानं आपल्याला कुठं ना कुठं ते एका डिजिटल दिशेकडे जाणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आपण जर तंत्रज्ञानाचा वापर केला तर हे मैदानं अजून पारदर्शक होतील, चिठ्ठ्यांचा घोळ मिटेल. बरेच काही मुद्दे आहेत या संदर्भात आपल्याला चर्चा करायचीच आहे. तत्पूर्वी मी कमिटीला विनंती करतो की आपण या आणि खऱ्या अर्थानं पुन्हा कार्याला सुरुवात करा. तुमच्या अनुभवाची आम्हाला गरज आहे. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.